आणि मेन म्हणजे आजच्या शर्यतीत 2 टॉपच्या गाड्या होत्या. म्हणजे काही लोक बोलतात देशमुखची, म्हणजे आम्ही कुठे गेलो तर देशमुखची गाडी नव्हती म्हणून ती गाडी बसली, देशमुखची गाडी हिथं नव्हती म्हणून ती गाडी बसली. आज देशमुख अनिकेत देशमुखच्या पण 2 गाड्या होत्या. तो पण आपला मित्र आहे, त्याचा काही नसतो. पण आमचे विरोधक आहेत, ते आमचे विरोधक म्हणजे आमचेच आहेत, तरी पण ते आम्हाला म्हणजे ते हे करतात, कमी समजतात. पण आज आमच्या बैलाने दाखवून दिलं काय बैल पण कमी नाही आणि मालक पण कमी नाही. मालक पण जोपर्यंत आमचा हुकमी एक्का आहे तोपर्यंत आम्ही कधीच कोणालाच घाबरणार नाही. बकासूर 1 मॅन शो एक्का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज रोहा पिंगलसई माती बंदर येथे भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये सलमान दाची आज गाडी 1 नंबरची मानकरी झाली, ती म्हणजे फायनल मध्ये. तर जाणून घेणार आहोत म्हणजे कशा प्रकारे नियोजन केलं होतं, कारण की ही शर्यत बघाल तर पूर्ण जिल्हास्तरीय शर्यत होती. पूर्ण महाड पासून अलिबाग, रोहा, मानगाव, मुरुड पासून आपल्या गाड्या आलेल्या होत्या. त्यामध्ये दादाची गाडी जी आहे फायनल मध्ये 1 नंबरची मानकरी झालेली आहे. तर दादा, तू काय सांगशील, म्हणजे काय तयारी केलेली होतीस बोल शर्यती? आज तयारी अशी होती की आम्ही आज घरनाच निघून आलो होतो की आज पहिला नंबर फटकावणार, आणि त्या आज आमच्या बैलाही दाखवून दिला आणि आज फटकावलाच पहिला नंबर. आम्हाला म्हणजे बरेच दिवसांनी पहिल्या नंबरची इच्छा होती, आणि आमचे जे मित्रमंडळ आहेत, जे फॅन आहेत, त्यांची पण इच्छा होती गाडी पहिली बसावी, आणि आज त्या बैलाने आमच्या करून दाखवला. बैलांवर आम्हाला आज जाम गर्व आहे. जाम गर्व आहे. मागची शर्यत झाली त्यामध्ये बैलांनी 2 नंबरची मानकरी झालेला होता, थोडक्यात झाला माती बंदरमध्ये, आणि आज तुम्ही 1 नंबरची मानकरी झाला. म्हणजे बघायला गेलं तर दादा ही जिल्हास्तरीय शर्यत होती, मग त्यामध्ये अशी म्हणजे मोठं मैदान होतं, हे तू ध्यानात ठेवलेलं होतं. त्यामध्ये तू असं काय म्हणजे नियोजन केलेलं होतं? नियोजन म्हणजे आम्ही टायमिंगला बोलवलं होतं, टायमिंग पण दिला होता. 3:17 गाडी धावली होती आमची, आणि त्याच्यानंतर आम्हाला वेळ नव्हता, तरी पण आम्ही बोललो होतो त्यांना काय विनर गाडी आहे घेऊ घ्या, तर त्यांना टायमिंग द्यायला लागेल. टायमिंग दिला आम्ही, त्याच्यानंतर आम्ही गाडी आणली. पण आज बैल दाखवून दिला, खरोखर बैल दाखवून दिला फायनलचीच गाडी आहे. का आमचे विरोधक आहेत त्यांना वाटत होता का ही गाडी कधी फायनल मारणार नाही, आणि विरोधकांना वाटत होता काय कधीच ही गाडी पहिला करू शकत नाही. पण आज आमच्या बैल विरोधकांचा पण तोंड काला केलेला आहे आणि चांगला केलेला आहे. 1 नंबर. तुझी गाडी आपली चिखलीच्या माती बंदर मध्ये असते आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये येऊन नंबर मारणं, अलिबाग तालुक्यामधली आपली गाडी आहे, आणि रोहा तालुक्यामध्ये नंबर मारणं, म्हणजे ते तू कसं सांगशील? आणि आजची शर्यत म्हणजे रोहा तालुका आजची शर्यत जी होती ती जिल्हास्तरीय शर्यत होती. म्हणजे आज 4 पंचकृषी बोला की 5 पंचकृषीच्या गाड्या होत्या. त्या 4-5 पंचकृषीत गाडीने नंबर मारावा म्हणजे बैलाही जाम मोठा काम केलाय, जाम मोठा काम केलाय. आजचं जे नियोजन केलेलं आहे जय बजरंग मित्र मंडळ रोहा यांच्या नियोजनाबद्दल? नियोजन चांगला होता, नियोजन बद्दल काय हे नव्हता, नियोजन चांगला होता. कारण अनिकेत देशमुख स्वतः फायनल वाले आहेत, त्यांना काही सांगायला नको काय बंदर कसा पाहिजे काय पाहिजे. पूर्ण जे नियोजन बघायला गेलं तर अनिकेत नाही, चांगला नियोजन पण चांगला होता, बक्षीस पण चांगले आहेत, काय टेन्शन येत नाही. एकदम सुंदर. आता जे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून शर्यत आहे, त्यामध्ये आपली एक मेन शर्यत आहे गुढीपाडव्यानिमित्त एक आपलं मानाचं मैदान असं सातारचं, तर त्यामध्ये तुझ्या गाडीचं नियोजन कसं असतं? नियोजन म्हणजे आता गुढीपाडव्याची शर्यत थोडी लांब आहे, पण आता एक 20 तारखेला शर्यत आहे सातारमध्ये, ती बिनकाठीची आहे. बिनकाठीला पण आमचा प्रयत्न चालू आहे काय तिथे नेऊ आम्ही गाडी, आणि काय टायमिंग आता द्यायचं आहे. 17 तारखेला टायमिंग आहे, 20 तारखेला शर्यत आहे. बघू आज आमचे बैल काय रिस्पॉन्स देतात, काय करतात. जर रिस्पॉन्स दिला तर 100% गाडी उतरवते. म्हणजे त्या मैदानाची तयारी आहे. आजच्या शर्यतीसाठी हा जो तुझा मित्र परिवार बोल किंवा घर परिवार असतो सोबत, यांची कशी साथ होती? साथ तर त्यांची भरपूर आहे. जर मी कुठं नसलो असलो तरी ते सगळा करतात बैलांचा सगळा. आणि आमचे हे जे आहेत ती गाडी हरो किंवा जितो म्हणजे मोठी वस्तू म्हणजे काय मोठा एक असतं. कारण जे काही लोक पहिल्यांदा गाडी हरली, दुसरी गाडी हरली तर ते मित्र जातात, त्या गाडी बसत नाही, चला आपण लांब जाऊ. पण आमचे तसे नाही, गाडी हरो किंवा जितो, मेहनत डबल करू आपण, कायम सोबत, जितो किंवा हरो. रात्री 10 वाजो 11 वाजो बेड्यात घासना पुसना ते करतात. माझा काय पूर्ण सहकार्य तुझ्या मित्रांचं तुला आहे. तू काय सांगशील आजच्या आनंदामध्ये? सगळा करतो तू, म्हणून बोलो, तू काय सांगशील आजच्या आनंदात? तू मेहनत असते तुझी दरवेळीची, मेहनत बघायला गेलं तर जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यत होती, त्यामध्ये तुझी गाडी 1 नंबरची मानकरी झाली. नाही, कसं असतं, इच्छा होती आमची पण फायनलची. आता बेलीमध्ये गेल्याला थोडा पाऊलच फरक झाला, त्यामुळे थोडा झाली आमची इच्छा काय होती फायनल मारायची. त्यामुळे आज आमचं बैलांनी स्वप्न पूर्ण केला. काल आम्ही 10-10:30 पहिले आम्ही 8 वाजता गेलो बैलांजवळ, थोडासा घासणी पुसणी केली, मग नंतर जेवून थोडा 10-11 वाजता आम्ही परत एकदा गेलो, बोलू बसलेत का नाही बसलेत. त्यामुळे बैल परत एकदा घसले आणि मग झोपलो. थोडा नरम होता त्यामुळे बैल थोडा चालवला बिलवला बाहेर, त्यामुळे आम्ही रात्री गेलो. मग 10-11 वाजता तेव्हा बैल फ्रेश होता, त्यामुळे आम्ही आज गाडी इकडे आणली. आणि तुझी जी मेहनत आहे ती मेहनत पण
आज हा, मेहनत तर आमची दररोज असते. दररोज आली. आजची गाडी हाकललेली कोणी होती? आमचे मावशी. आम्ही त्यांना कुठला हिंदकेसरी मानपान देत नाही, पण ते आज त्यांचा रेकॉर्ड बघाल तर कुठला हिंदकेसरी ठेवला तसंच. आज त्याही 35 हा, कमी नाही. खूप गाड्या हाकलल्या. जाम. आज 2002 पासून ते गाड्या हाकलतात. आज मी 2002चा आहे. लहानपणापासून ते गाड्या हाकलतात. तर ही आजच्या शर्यतीचा दादा निकाल बघशील तर खूपच सुंदर असा निकाल लागलेला आहे. बहुतेक गाड्या आलेल्या होत्या. कॉम्पिटिशन असा टफच होता. टफ कॉम्पिटिशन टफ होता. आणि कॉम्पिटिशन मध्ये पण आणि मेन म्हणजे आजच्या शर्यतीत 2 टॉपच्या गाड्या होत्या. हा. त्या म्हणजे काही लोक बोलतात देशमुखची, म्हणजे आम्ही कुठे गेलो तर हा. देशमुखची गाडी नव्हती म्हणून ती गाडी बसली. हा. देशमुखची गाडी इथं नव्हती म्हणून ती गाडी बसली. आज देशमुख अनिकेत देशमुखच्या पण 2 गाड्या होत्या. तो पण आपला मित्र हा. आहे. त्याचा काही नसतो. पण आमचे विरोधक आहेत. हा. ते आमचे विरोधक म्हणजे आमचेच आहेत. हा. तरी पण ते आम्हाला म्हणजे ते हे करतात, कमी समजतात. पण आज आमच्या बैल दाखवून दिल्या काय, बैल पण कमी नाही आणि मालक पण कमी नाही. मालक पण मालक पण म्हणजे कमी आज नाही. बैलांनी जोपर्यंत आमचा हुकमी एक्का आहे तोपर्यंत आम्ही कधीच कोणालाच घाबरणार नाही. बकासूर हा, जोपर्यंत- बकासूर 1 मॅन शो एक्का. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हा, तुमचं तोपर्यंत नाव आम्ही ठेवणार कोणाला घाबरणार पण नाही. नाही. घाबरणार हा, पण घाबरणार. नाही. आमचा कसं आहे, काही लोक आज शर्यत मारली, बैल कमी आला, रात्रीत बैल आणतात. आमचा तसा नाही. आम्ही डबल मेहनत घेऊ पण बैल तोच हाकलो. बकासूरचं नाव म्हणजे आपला जो बकासूर नंदी आहे त्याच्यावरनं ठेवलेलं, कारण की त्याची चेहरा बघाल याचं पूर्ण त्याच्यावरनं ठेवला म्हणजे तो म्हणजे आम्ही नाव ठेवला नाही त्याचा. हा. जे आम्ही पहिल्या गटात गाडी हाकलो चिखलेला, हा. तेव्हा जी पब्लिक यायची तेव्हा हा बकासूर सारखा जाता, हा बघ बकासूर आला, हा बघ बकासूर आला. त्याचे फॅन म्हणजे म्हणजे पहिल्या गटामध्ये- हा, पहिल्या गटापासून सुरुवात केला. आपला घरचा बैल आहे. म्हणजे पहिल्या गटापासून तुम्ही हो, हाताळत पहिल्या सुरुवात गटापासून, केली. पहिल्या आणि गटापासून. आज त्याने फायनलचा हो. नंबर आणि देखील आज जेव्हा मार्क पण पहिल्या गटात हाकलला तेव्हा आम्हाला कधी त्यांनी म्हणजे हे नाही केलं, नाराज कधीच नाही केला. पहिल्या गटात हाकलला तरी गाडी नंबरला, कधी त्यांनी बिना नंबरची गाडी नाही घालली. कधी एक चला देवाचा हे आहे, हा. कधी एक चान्स कधी नसतो, असतो ठीक आहे, कधी एक हे करतो. ना म्हणजे या नंदीने तुम्हाला खूप खुश खूप, केलेलं आहे. खूप, खूप खूप, खुश खूप, केलेलं खूप. आहे. तर खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी आशा करेल की दादा आज जसा निकाल लागलाय तशीच तुझी गाडी 24 तारखेला सातारची आपली शर्यत आहे बिनकाठी, तिथे पण अशीच हो, गुलालाची बिनकाठी. तिथे पण अशीच गुलालाची मानकरी होईल. यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी. धन्यवाद धन्यवाद. तुझा फार फार दादाचा निकाल खूप सुंदर लागलेला आहे. मी आशा करतो की नक्कीच आपल्याला मुलाखत आवडली असेल. तर मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. धन्यवाद. चला.